नमस्कार, मी ललिता आपल्या सर्वांचं स्वागत करते कुकिंग विथ ललिता नंदाळे या खानदेशी कुकिंग चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत गुळाची शंकरपाळी, ज्यात मैद्याचा बिलकुल वापर केलेला नाही। तुपाचे योग्य प्रमाण घेऊन बाकीचे सर्व प्रमाण अचूक घेऊन अगदी बिस्किटासारखी खुसखुशीत शंकरपाळी कशी बनवायची हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। गुळाची शंकरपाळी करण्यासाठी सर्वात आधी गव्हाचे पीठ वस्त्रगाळ करून घ्यायचे आहे। तुम्ही हवं तर मैदा पण वापरू शकता। वस्त्रगाळ केलेले पीठ 3 वाटी घ्यायचे आहे। गुळाचे आणि पाण्याचे योग्य प्रमाण घेण्यासाठी पिठाचे प्रमाण 3 वाटीच घ्यायचे। जेवढी शंकरपाळी करायची ते सर्व पीठ कुठल्याही वाटी किंवा डबा वापरून 3 भागात डिवाइड करून घ्यायचे। त्यानंतर त्यात पाव चमचा मीठ, बारीक केलेले वेलदोडे अर्धा चमचा घालून घ्यायचे आहे। सर्व जिन्नस चांगले एकजीव करून घ्यायचे आहे। आता 3 वाटी पिठासाठी अर्धी वाटी गरम केलेले तूप घ्यायचे आहे। तुपाचे प्रमाण जास्त झाल्यास शंकरपाळी तळताना विरघळतात, म्हणून गरम केलेले तूप अर्धी वाटी घ्यायचे आहे। तुपाचं मोहन घालून चांगलं एकजीव करून घ्या। मी ओवा ॲड करायला विसरली होती, अर्धा चमचा ओवा घालून घ्यायचा आहे। आता 3 वाटी पिठासाठी पाऊण वाटी बारीक केलेला गूळ घ्यायचा आहे आणि अर्धी वाटी पाणी घ्यायचे आहे। तुम्ही ज्या भांड्याने पीठ मोजणार त्याच भांड्याने तूप, गूळ आणि पाणी देखील मोजायचे आहे। हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे, परंतु तुम्हाला जास्त गोड शंकरपाळी हवी असेल तर पाण्याचे प्रमाण कमी करून गुळाचे प्रमाण वाढवून घेऊ शकता, किंवा फिकी हवी असेल तर गुळाचे प्रमाण कमी करून पाण्याचे प्रमाण वाढवून घ्यायचे। परंतु ज्या प्रमाणात पाणी कमी करणार त्याच प्रमाणात गूळ वाढवून घ्यायचा, किंवा ज्या प्रमाणात गूळ कमी करणार त्याच प्रमाणात पाणी वाढवून घ्यायचे, म्हणजे शंकरपाळी बिघडणार नाहीत आणि खुसखुशीत अगदी बिस्किटासारखी बनवून तयार होतात। गूळ पाण्यात पूर्णपणे विरघळून घेण्यासाठी गॅस लो फ्लेमवरच असू द्यायचा। आपल्याला फक्त गूळ पाण्यात विरघळून घ्यायचा आहे, त्याचा पाक करायचा नाही किंवा जास्त उकळवू द्यायचे नाही। गूळ पाण्यात विरघळला गेला की गॅस बंद करून गुळाचे पाणी थंड होऊ द्यायचे। गरम पाण्यात पीठ भिजवायचे नाही, पाणी पूर्ण थंड झाल्यावरच पीठ भिजवायचे आहे। गुळाचे पाणी गाळूनच घ्यायचे, जेणेकरून गुळातील बारीक खडी वगैरे निघून जातात। आपण चपाती जशी लाटतो तसं लाटून घेऊया, पण जास्त बारीक करायचे नाही, जाडसर राहू द्यायचे। चपाती लाटताना तेलाचा किंवा पिठाचा वापर करायचा नाही। मध्यम जाडीची चपाती लाटून घ्यायची आहे। त्यानंतर त्याच्या कडा कट करून घ्यायच्या आहेत, म्हणजे आकार देणं सोयीस्कर होतं। मी इथे चौकोनी आकारात शंकरपाळी करून घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आकार देऊन घेऊ शकता। मी बारीक बारीक आकार कट करून घेत आहे, जे तळल्यानंतर अगदी सुंदर दिसतात। आता ही शंकरपाळी तेलात तळून घ्यायची आहे। तेल कोमटपेक्षा जास्त गरम पाहिजे, परंतु जास्त कडकडीतही नको। तेल व्यवस्थित गरम असेल तर शंकरपाळी तेलात विरघळत नाहीत, आणि जास्त कडकडीत असेल तर बाहेरून करपली जातात आणि आतून कच्ची राहतात। सतत हलवत सोनेरी लालसर रंग येईपर्यंत शंकरपाळी तळून घ्यायच्या आहेत। शंकरपाळी खुसखुशीत बनण्यासाठी तुपाचे योग्य प्रमाण घ्या। तुपाचे मोहन गरम करूनच घाला। पीठ भिजवल्यानंतर 20 मिनिट भिजू द्या। शंकरपाळी तळताना तेल व्यवस्थित गरम करून घ्या। तर अशी ही गुळाची आणि गव्हाच्या पिठाची शंकरपाळी नक्की बनवून बघा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून कळवायला विसरू नका। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।